हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो आता आम्ही लास वेगसच्या बेलाजिओ हॉटेलमधून जस्ट चेकआउट केलेलं आहे, पण स्टिल आम्ही अजून हॉटेलच्या आतमध्येच आहोत, अजून बाहेर गेलेलो नाही आहोत. सो आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे दुसऱ्या हॉटेलवर. सो ते हॉटेल जे दुसरं असणार आहे ते पण खूप सुंदर आहे, खूप छान असणार आहे आणि तिथे पण भरपूर बघण्यासाठी गोष्टी आहेत. सो आजचा आमचा इथला बेलाजिओचा प्रवास आहे तो इथंच संपलेला आहे आणि आता दुसऱ्या हॉटेलची जर्नी स्टार्ट होईल आणि तिथल्या पण सगळ्या गोष्टी मी शेअर करेन. सो बेलाजिओमध्ये राहण्याचा एक्सपिरियन्स कसा होता विचाराल तर खूप खूप ऑसम होता, पूर्ण लक्झरी होता. ऑब्विसली 5 स्टार हॉटेल आहे तर सगळं 5 स्टार फॅसिलिटी होत्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप एन्जॉय केला आम्ही. ते बघण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, अनलिमिटेड फन आहे. सो तुम्ही पण कधी इथे आला तर तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. सो होपफुली तुम्ही हा बेलाजिओचा एक्सपिरियन्स एन्जॉय केला असेल. सो चला मग जाऊयात आपण आपल्या नेक्स्ट हॉटेलकडे. नेक्स्ट हॉटेल तर खूप सुंदर आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ बघायला मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. सो लेट्स गो. सो चला तर मग आता आम्ही जायला निघालो आहोत आणि आम्हाला हॉटेलकडून आली आहे मर्सिडीज. सो आज मर्सिडीजमधून मस्त राईड करणार आहोत आणि चला मग तुम्हाला मी दाखवते इकडे जाताना पण बाहेरच्या गोष्टी कशा आहेत आणि दुसऱ्या हॉटेलवरती आता आम्ही निघालो आहोत. जस्ट खूप 7-8 मजले फक्त पार्किंग चांगली आणि पार्किंगचा एरिया खूप मोठा. सो आता आम्ही चेकिंग करणार आहे.
चला जाऊया चेक इन साठी. कॉम्प्लिकेटेड बनवलेलं आहे आणि खूप आतमध्ये त्यांचं फ्रंट डेस्क आहे आणि तुम्ही फ्रंट डेस्कची लॉबी बघू शकता. किती छान स्ट्रक्चर बघा, डिझायनिंग एकदम सुपर बनवलेलं आहे. म्हणजे जी व्हिडिओमध्ये जी क्वालिटी दिसत नसेल ॲक्च्युअल फील तो इथे म्हणजे बघितल्यानंतर कळतं. एकदम ग्रँड लक्झरी आणि एकदम सुपर आहे. चेक इन केलं आणि चेक इन करताना बापरे इतक्या काही गोष्टी होत्या ना की तुम्ही बिलीव्ह नाही करणार. आणि प्रत्येक गोष्टीला वेगळे चार्जेस, हे चार्जेस ते चार्जेस, भरपूर काय काय आहे. पण त्यांनी आम्हाला खूप छान दिली. म्हणजे आमचं जे बुकिंग होतं त्याच्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा पैसे ऍड करून आमचं अपग्रेड केलं आणि त्या पद्धतीने असं खूप छान असं त्यांनी बुकिंग करून दिलंय. म्हणजे हे लोक कन्व्हिन्स करतातच कस्टमरला की हे छान आहे ते छान आहे, असं आहे तसं आहे तसं असं. पण मग मला जशी माझ्या रिक्वायरमेंट मध्ये बसत होती तशी मी डील घेतली. काय डील घेतले, कशी घेतले, कसा व्ह्यू आहे, कशी रूम आहे, वरती गेल्यानंतरच मी सांगेन. आणि हे हॉटेल आहे ना खूप म्हणजे खूप मोठं आहे. सो आता कसं जायचं कुठे जायचं याच्यावरती मॅप वगैरे दिलेलं आहे. सो आता हा असा मॅप फॉलो करत 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 आम्हाला जावं लागणार आहे. आणि हे खूप जुनं हॉटेल आहे, म्हणजे खूप वर्षापासून. सो चला तर मग जाऊया आणि बघूया की रूम कशी आहे, रूमचा व्ह्यू कसा आहे आणि या हॉटेलचा फील काय आहे. सो लेट्स गो. सो आम्ही आता आमच्या टॉवर कडे चाललेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता किती छान असं सगळं सराउंडिंग आहे. आणि इतकं मोठं आहे ना हे हॉटेल की म्हणजे बिलीव्ह नाही होते. आम्ही लिटरली डेस्क पासून चालत चालत इथपर्यंत आलो. इतकं थकायला झालंय ना की पण संपतच नाहीये. म्हणजे इतकं आतला इतकं मोठं आहे ना, चालून वैताग आलाय. भरपूर गर्दी आहे. अमेरिकेत सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे भरपूर लोक आलेले. क्राऊड इतका आहे ना की म्हणजे आपल्या इंडियामध्ये कशी मॉल मध्ये आल्यानंतर भरभरून लोक दिसतात, सेम तसाच सीन आहे इकडे. फक्त इथं वेगवेगळ्या कंट्रीज मधून आलेले आहेत, फक्त अमेरिकन नाहीये. भारत देशातून खूप लोक इथे फिरायला येतात. सो ते सगळेजण इकडे आल्यामुळे खूप छान क्राऊड आहे. डिफरंट लोक बघायला भेटतात, डिफरंट लोकांचे डिफरंट लाईफस्टाईल बघायला भेटतात. खूप छान वाटतंय. सो आता आम्ही इथून वरती जाऊ आणि वरती गेल्यानंतर बघूया की वरचा काय व्ह्यू आहे. रूम मध्ये आलो आहोत आणि हे बघा कशी लॉबी आहे. मस्त छान असं डेकोर केलेलं आहे. एकदम डिसेंट लुक वगैरे बाहेरचं बघा तर खूप छान दिलेलं आहे. आणि आमची आहे ही रूम आणि आमचा फ्लोर आहे 31st 31 फ्लोअरवरचा रूम आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते.
नाउ वेलकम टू द रूम. सो आल्यालाच असं मिरर आहे मोठा. त्यानंतर इकडे आहे वॉशरूम. वॉशरूम बघायला तर खूप छान आहे. सो इकडेच छान असं दिलेलं आहे मिरर. ड्रेसिंग टेबल दिलेलं आहे. इकडे आहे बाथटब आणि शॉवर दोन्ही पण आहे. जो आपल्याला हवा तो आपण यूज करू शकतो. आणि इकडे टीव्ही पण लावलेला आहे. सो इकडे आपण मस्त टीव्ही वरती बघायला तर आपण बाथटब करून घेऊ शकतो किंवा शॉवरला पण आपण गेल्यानंतर टीव्ही बघत बघत मस्त फील घेऊ शकतो. आणि इथं आहे कमोड. कमोड पण एकदम चांगलं छान डेकोर केलेलं आहे. त्यानंतर इकडे आहे मेन रूम. सो इथे दिलेला आहे टीव्ही सेटअप. आणि इकडे आहे छान असं बेडरूम. आणि इथं आहे क्लोजेट. सो क्लोजेट मध्ये नॉर्मली जिकडे सगळं देतात बेसिकली जे देतात गोष्टी हॉटेलमध्ये त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत त्या दिलेल्या आहेत. डिजिटल क्लॉक आहे. आणि इथून बघाल ना खूप छान म्हणजे ना इथं स्टेअर आहेत. स्टेअर वर उतरून खाली यायचं. मस्त हा सेपरेट असा हॉल आहे बेडरूमला अटॅच. तिथं टीव्ही वेगळा आहे, इथं टीव्ही वेगळा आहे. तुम्ही बघू शकता की एकाच रूम मध्ये दोन टीव्ही आहेत. प्लस बाथरूम मध्ये पण टीव्ही आहे. म्हणजे सगळ्यांना टीव्ही आहेत. आणि मस्त इकडे डायनिंग रूम मध्ये डायनिंग टेबल दिलेलं आहे. आणि लॅम्प वगैरे बघायला खूप छान सुंदर आहे. आणि इकडे ऑफिस डेस्क पण दिलंय. सो इकडे बसून काय काम करायचं असेल तर ते करू शकता. त्यांनी एक डायरी दिली आहे. आणि हे यांचे मेनू आहेत लंच डिनर ब्रेकफास्ट साठी. सो आपण हवा तर इथून ऑर्डर करू शकतो. आणि हा छान असा सोफा आहे इकडे. मस्त बसायला पण एक कसं स्पेस बनवलंय. एकदम म्हणजे बेडरूम आणि हॉल सेपरेट केल्यासारखं आहे. खूप छान आहे रूम. म्हणजे मला ना बेलाजिओ पेक्षा इथली व्हेनेशियनची रूम छान वाटते. एकदम लक्झरी वाटते. आणि एकदम म्हणजे यांचं जे पार्टिशन आहे ना रूमचं आणि जे स्ट्रक्चर दिलंय फॅसिलिटी दिलंय ह्या बेलाजिओ पेक्षा पण खूप जास्त छान आणि इंटरेस्टिंग गोष्टी मी तुम्हाला दाखवते. सो बघा हे कर्टन्स आहेत ना. हे कर्टन्स म्हणजे ओपन केल्यानंतर जो बाहेरचा व्ह्यू आहे तो ऑसम आहे. आणि पैसे मी त्या व्ह्यूचे दिलेले आहेत असं म्हणू शकतो. सो चला मी तुम्हाला दाखवते. इथे स्विच दिलेले आहे. या स्विच वरून आपण कंट्रोल करून ते कर्टन्स ओपन करू शकतो. सो आता मी ड्रॅपरी ओपन केली आहे. आता शेअर ओपन करते. आणि आता जो तुम्हाला व्ह्यू दिसणार आहे तो एकदम ऑसम ब्युटिफुल व्ह्यू दिसणार आहे. मला रेफ्रिजरेटर बार आणि स्नॅक्स मी तुम्हाला दाखवते की ह्यांनी काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. सो या साईडला फ्रीज आहे आणि हे स्नॅक्स दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे, बऱ्याचशा खाण्यापिण्याच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि बार तुम्ही बघाल तर भरपूर सगळे ड्रिंक्स दिलेले आहेत, दारू दिलेली आहे. म्हणजे ऍक्च्युअली इकडे लास वेगास ना हे फेमस आहे फक्त ड्रग्स, गांजा, दारू ह्या सगळ्यासाठी. तुम्ही बघाल ना रोडवर तर तिकडे सुद्धा लोक दारू हातात दारूच्या बाटल्या घेऊन फिरत असतात, स्मोक करत असतात, गांजा ओढत असतात. ड्रग्स घेणारे तर अनलिमिटेड आहेत. म्हणजे सगळीकडे ओपनली होतं. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर ना ह्या गोष्टी हे लोक सगळे प्रोव्हाइड करतात. हे ज्या गोष्टी सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या फ्री नाहीयेत. आणि ह्याचा एक सीन असा आहे की जर म्हणजे आपण त्या वस्तूला हात जरी लावला आणि त्यांनी ज्या जागेवर ठेवलंय
तो उचलून आपण साईडला जर घेतला, भले आपण खाल्ला नसो पण आपण उचलून साईडला ठेवला, कारण त्याच्या खाली सेन्सर लावलेले असतात, तर ते सेन्सरवर ते डिटेक्ट करतात आणि मग त्याचे चार्जेस आपल्याला पे करावे लागतात. आणि ह्याची जर चार्जेस आपण बाहेर घेतलं तर आपल्याला माहिती बेसिक प्राइसला भेटून जातं, पण 5 स्टार हॉटेलमध्ये असं आहे की त्याचे आपल्याला 3-4 पटीने जास्त पैसे मोजावे लागतात. सो जर समजा ते पाण्याची बॉटल $5 आहे तर आरामात इकडे $20, $25 किंवा $30 चार्जेस लावतात एका पाण्याच्या बॉटलचे. त्यामुळे 5 स्टार हॉटेलमध्ये काय खायचं असेल ना, तर मी तर असं म्हणेन की आपण बाहेरून असेही पण काय काय खायला घेऊन येतो, ते खाऊ शकतो. हे नाही खाल्लं तरी चांगला ऑप्शन आहे. आणि ड्रिंकचं विचाराल तर आता ज्यांना ड्रिंक करायचं ते करू शकतात, कारण ड्रिंकचे अशी बाहेर पण पैसे जास्त असतात आणि इथे पण पैसे जास्तच असतात. सो कोणाला ड्रिंक हवं असेल तर करू शकतात. तिथे अमेरिकन हॉटेल्समध्ये ना हा असा एक कंटेनर दिला जातो. तर हा कशासाठी दिलेला आहे, तर अमेरिकन लोकांना ना बर्फ खायला खूप लागतो. म्हणजे प्रत्येक ड्रिंक मध्ये, कोल्ड ड्रिंक्स मध्ये बर्फ हा मॅन्डेटरी आहे. मग हे असं त्याला काय बोलू शकतो आपण, केटल बोलू शकतो, ते भेटते. आणि ह्याच्यामध्ये ह्यांचे कुठेतरी रूम असेल, तिकडे तो बर्फाचा पूर्ण रूम असतो. तिकडे कोल्ड ड्रिंक्स पण भेटतात, ड्रिंक्स पण भेटतात आणि बर्फ पण भेटतो, बर्फाचे खडे भेटतात. सो ते आपण ह्याच्यामध्ये भरून आणू शकतो आणि इथे मग ड्रिंक मध्ये मिक्स करून पितात लोक. सो आणखीन एक ना, ह्या लास वेगास मध्ये काय प्रॉब्लेम आहे ना, तर चेक इनचा. चेक इन हे ना 3 वाजता करतात हे लोक आणि चेकआउट जे असतं ते 11 वाजता. सो आम्ही सकाळी आमच्या 11 वाजता हॉटेलमधून चेकआउट केलं. त्यानंतर मग आम्ही लंचसाठी गेलो, लंच केला. लंच करून आम्ही थोडं शॉपिंगसाठी गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही 3 वाजता इथे आलो. 3-3:15 ला आम्ही इकडे पोहोचलो. त्याच्यानंतर हे हॉटेल इतकं मोठं आहे ना की ते पार्किंग शोधा, पार्किंग मध्ये गाडी लावा, परत त्याचे पेमेंट करा, चेक इन करा, हे करा, ते करा, रूम शोधा. आणि ते आपल्याकडे कसं कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं तर आपल्याला एक असिस्टंट भेटतो, जे तिकडे असतात, ते आपल्याला सांगतात की इथे जावा, तिथे जावा. आपल्या बॅग सुद्धा कॅरी करतात. इव्हन मला तरी इंडियामध्ये मी जेवढे हॉटेल्स बघितले तिकडे असंच आहे की 5 स्टार हॉटेलला स्पेशली तर ही सर्व्हिस प्रोव्हाइडच करावी लागते. म्हणजे आपण गेल्या लगेच तिथले ते वर्कर लोक असतात, ते येतात, पटकन आपल्या बॅग घेतात, इव्हन पर्स पण आपली घेतात ते लोक. म्हणजे इतकं फॅसिलिटी छान प्रोव्हाइड करतात. पण इथे आपण इंडियापेक्षा 4 ते 5 पटीने पैसा जास्त पे करून पण आपल्याला कोणताही वर्कर भेटत नाही किंवा कोणताही असिस्टंट भेटत नाही जो आपल्याला बॅग कॅरी करायला हेल्प करेल. सो आपलं कितीही वजन असलं तरी आपल्याला स्वतःलाच आपल्या रूम पर्यंत आणावं लागतं. चेक इनची प्रोसेस पण अशी आहे की तिथे फक्त आपल्याला ना जाऊन पेमेंट करायचे. त्याच्यानंतर फक्त ते सांगतात की तुमचा रूम नंबर कोणता आहे आणि ते सांगतात की कोणत्या डायरेक्शनला जावं लागेल. फक्त एवढंच इन्फॉर्मेशन देतात. बाकी सगळी रूम स्वतःला शोधत यावी लागते. स्वतःच्या बॅग आपल्याला स्वतः कॅरी करत रूम पर्यंत आणावं लागतं. सो सगळ्या ह्या चेक इन प्रोसेस मध्ये आणि तुम्हाला हॉटेल दाखवण्याच्या याच्यामध्ये भरपूर वेळ झालेला आहे. अराउंड आता 5-5:30 झालेले आहे आणि आम्हाला दिवसभर फिरून पण आता कंटाळा आलेला आहे. सो आता आम्ही आराम करू आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.